तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आताच आपण महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उतरलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत। आपण यांच्याशी चर्चा करूया। सर, आपण काय सांगाल, का कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? प्रतिसाद असा आहे की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी सामान्य जनता रस्त्यावर उतरलेले आहे। तसंच काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव जास्त उत्साहानं सकाळी आम्ही 7:30 वाजता आम्ही पायी निघतो, डोर टू डोर पॉम्पलेट देतो, त्याला विचारतो प्रतिसाद काय येतो। एवढा प्रतिसाद येतो की ते म्हणतात की आम्ही 60 वर्षात काँग्रेसला कंटाळलो नव्हतो, परंतु 10 वर्षात आम्ही बीजेपीला कंटाळलो। तर तुम्ही आम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही, पॉम्पलेट द्यायची सुद्धा गरज नाही। आमच्या पक्क लक्षात बसलं की यावेळेस आम्ही मशालीलाच मतदान करणार आहोत। आम्हाला बाकीचं अर्चनाताई पाटील माहित नाही, राणा पाटील माहित नाही, आम्हाला मंत्री माहित नाहीत, आमदार माहित नाहीत। आम्ही फक्त सामान्य जनता एकच म्हणते की आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे, आम्हाला फक्त स्वस्त पाहिजे। की 10 वर्षाच्या काळामध्ये यांनी एवढी महागाई केली, आम्ही त्यांना बी पॉम्पलेट देतो, त्यांची एकच प्रतिक्रिया आहे की 2014 मध्ये सिलेंडर होतं 350 रुपयाला, आता आम्ही 1100 रुपयाला घेतो। सोयाबीन पहिलं 2-3 वर्षापूर्वी 11,000 रुपयानं जात होतं, आज 4,000 रुपयानं जाते। खताचं पोतं 550 रुपयाला होतं, ते 1400 रुपयाला आहे। मग एवढ्या महागाईला कंटाळून ते लोक एकच म्हणतात, आम्हाला काय जरी झालं तर आम्हाला मोदी नको आहे, आम्हाला फक्त आणि फक्त सामान्य शेतकऱ्याला, सामान्य माणसाला नुसतं राम म्हणायचं आणि काम नाही द्यायचं। तर राम म्हणायचं असेल तर काम द्यायला पाहिजे, तर ते काम द्यायचं असेल तर सरकार नक्की बदलणार आहे, 100% जनतेतनं प्रतिसाद आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे? ही निवडणूक पूर्णपणे जनतेने हातात घेतली। त्याचं कारण म्हणजे पुढच्या उमेदवाराकडे 8 आमदार आहेत, माजी मंत्री 2 आहेत आणि आमच्याकडे 1 आमदार आणि माजी आमदार 2 आहेत। तरी सुद्धा आम्हाला आत्मविश्वास आहे की ही लढाई जनतेविरुद्ध, धनशक्तीच्या विरोधात आपल्या जनतेची जनशक्ती आहे। मला एक सांगायचं की ही इलेक्शन पैशावर नाही, हे पैसा घेणार लोक, भरपूर यांचा पैसा घेणार आणि मतदान करायचं त्यालाच करणार आणि 4 जूनला नक्की लक्षात येईल की ही विजय ही जनतेचा आहे। आपल्या बरोबर योगेश सोन्ने पाटील आहेत। पाटील सर, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? तसं बोललो तर आता सध्याच्या घडीला अशी शेतकऱ्याच्या जे बोलले, जनता ही खरंच तरसलेली आहे। मोदी सरकारने आश्वासन दिले होते की आम्ही 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला टाकू किंवा हे करू ते करू, काळा धन आपण आणू, जो आपण बाहेर स्विस बँकेमधला पैसा इकडे आणू। ह्या गोष्टीला खरंच जनतेला फसवेल सरकार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलतात एक करतात एक। गॅस आधी स्वस्तात गॅस दिला, गरिबांना गॅस आधी फुकट दिला आणि त्या गॅसची किंमत आता 800 रुपये 900 रुपये 1000 कुठे गेली किंमत, आणि इलेक्शनच्या टायमाला ती किंमत कमी केली। म्हणजे जनता काही ईडी नाही, इलेक्शनच्या टायमाला तुम्ही गॅस कमी करायचा आणि पुन्हा वाढवायचा। त्याचबरोबर हे ईडी प्रकरण काय, हे प्रकरण असे म्हणजे जनतेचं म्हणजे काय ठेवायचं म्हणजे सूडबुद्धी केलेली आहे। म्हणजे हे काय करायला सरकार, सूडबुद्धीचं सरकार आलेलं आहे। म्हणजे आपलं काय करायचं, त्यांना दाबायचं आणि त्यांना घ्यायचं। म्हणजे अशी जनतेची अशी भावना आहे का? मग जनतेची अशी भावना, जनता हुशार आहे। जनता काय म्हणते माहिती काय, कळते जनतेला। जनता म्हणते की आम्हाला सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, आम्हाला काय पाहिजे, आमच्या आवश्यक गरजा काय आहेत, त्यांना काय स्वस्त आम्हाला काय मिळायला पाहिजे, गॅस मिळायला पाहिजे, आम्हाला स्वस्त धान्य मिळायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीवर जीएसटी यांनी केली। अहो साधी गोष्ट आहे, शैक्षणिक आपली जी वही पुस्तक जे असते 10 ते 20 रुपयाला भेटायचं, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी जीएसटी केली। औषधं असतील, गोळ्या असतील किंवा काय असतील, सामाजिक यांच्या काय, सामान्य जनतेच्या काय समस्या आहेत, सामान्य जनतेचं काय आहे, अन्न वस्त्र निवारा, त्यांनी प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आणली। म्हणजे कसं जगायचं, सर्वसामान्य कसं जगायचं, म्हणजे कसं खायचं, कसं व्हायचं, तरी सर्वसामान्य जनता कंटाळून गेलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही आता एवढा प्रचार करतोय, सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रचारामध्ये दिसून येतं की आपले हे हा नक्की आपला विजय आहे, नक्कीच आपला विजय होईल। आपल्या बरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष आहेत। सर, आपण काय सांगाल, कसा प्रतिसाद भेटतो आपल्याला? सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ही निवडणूक गद्दार वर्सेस निष्ठावंत आहे। आज महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं वातावरण आणि हे पक्षफोडीचं घरफोडीचं वातावरण कोण निर्माण केलं असेल तर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। घरफोड्या म्हणलं तर पहिलं नाव कुणाचं जर येतं तर ते देवेंद्र फडणवीसांचं नाव येतं। हे सर्वसामान्य जनता लक्षात ठेवते असं वाटतं का आपल्याला? 100% सर, आज सगळ्याला एकच आहे, प्रत्येकाच्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे
महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, खेळीमिळीनं राजकारण करणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात असलं चलत नाही. भावाभावात नाही, घराघरात माणूस ठेवला नाही. आणि त्याच्यामुळे ह्या पक्ष फोडीचं लोकांना बिलकुल आवडलेलं नाही. राहिली गोष्ट ह्यांची आश्वासनं, सगळ्या खोट्या गोष्टी बोलून, खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीने वागणार हे सरकार आहे. आज प्रत्येक ठिकाणी आज शेतकरी, आज महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये 65% शेतकरी. त्या 65% शेतकऱ्याचे तुम्ही हाल काय केलेत? तुम्ही 6,000 रुपये देऊन आम्हाला काय भिकारी समजलंय का? आज 6,000 रुपये देऊन 2004 ला सोयाबीनचे भाव काय होते आणि 2024 ला सोयाबीनचे भाव काय आहेत? 2004 ला पण 4,500 होते आणि आता पण 4,500 भाव आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त DAP भाव 2004 ला काय होता? 300 रुपये. आज 1,800 रुपये आहे. गॅसचा भाव सर 300 रुपये होता, आज 1,200 रुपये भाव आहे. ह्या सगळ्या गोष्टीची लोकांना झळ बसली. तुम्ही आता फिरताय, घरोघरी जाताय, डोर टू डोर प्रचार करताय, तुम्हाला काही गृहिणी भेटतात का? त्यांचे काय भावना आहेत, त्या काय म्हणतात? आताच काही गृहिणी भेटल्या होत्या आम्हाला. या पाठीमागच्या प्रभाग यशवंतनगर भागाच्या वेळेस आम्ही गेलो होतो, त्यावेळेस काही गृहिणी आम्हाला भेटल्या. दादा म्हणले आम्ही ठरवलंय, आमच्या गॅसचे भाव वाढवलेत, आमच्या प्रत्येकाच्या घरातल्या स्वयंपाकाचा भाव वाढलाय. महिन्याचा जो किराणा होता, जो आधी 2-3 हजारात किराणा भरायचा, ते आता 6-7 हजार रुपये लागायलेत. प्रत्येक माणसाला ह्या महागाईची झळ बसली आणि ह्या महागाईचा परतावा लोक काय बोलणार नाहीत. प्रत्येकाचा प्रचार ऐकून घ्यायचा ते घेतील, पण मत 100% महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देतील. आणि आपल्या इथं ओमराजेंचा प्रतिसाद एकदम 100% चांगला आहे. मी तर म्हणतोय आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यात भारतामध्येच सगळ्यात जास्त अवेलेबल असणारा खासदार कोण असेल तर सगळ्यात 1 नंबरला नाव येतं ओमराजेंचं. आणि असा खासदार मिळणं लोकांना भाग्य वाटायले. आज कुणाचे साधे प्रश्न असू द्या, ते आपले खासदार सोडवतात. आता लोक म्हणतात की फक्त फोन उचललं म्हणजे काम झालं का? तर मी त्यांना सांगू इच्छितो की आज आपल्या जिल्ह्यामध्ये 1,300 कोटी रुपयाचं MSCBच्या मार्फत DP आणि शेतकऱ्यांचं विजेचं काम झालंय. आज 2,200 कोटी रुपयाचा जलसिंचनाचा निधी आज ओमराजेंच्या 5 वर्षाच्या काळात आलेला आहे. आपल्या या जिल्ह्यामध्ये रेल्वे आणण्यासाठीचं काम, हे पाठपुरावा करण्याचं काम ओमराजेंनी सातत्यानं केंद्रामध्ये केलं. आपल्या जिल्ह्याचे बाकीचे नेते म्हणत असतील, श्रेय घेत असतील, ओमराजेंनी विरोधक तर असं म्हणतात की खासदार साहेब फक्त फोनच उचलतात आणि त्यांनी काम काहीच केलेलं नाही. 100% फोन उचलतात. फोन उचलून एखाद्याचा जीव वाचतो साहेब. एखाद्याचा जीव वाचवायचं काम ओमराजे फोन उचलून करतात. एखाद्याला नोकरी लावायचं काम ओमराजे फोन उचलून करतात. एखाद्याच्या शेतातली लाईट आणायचं काम ओमराजे फोन उचलून करतात. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आज कुठल्याही माता भगिनीला, एक किस्सा आहे खरं तर ओमराजेंनी आवर्जून सांगितला, कुठल्या माता भगिनीला सक्का भाऊ वाटावा ह्या पद्धतीनं हक्कानं एका विद्यार्थिनीनं पहाटे 4 वाजता ओमराजेंना फोन करून सांगितलं की दादा मला परीक्षेला जायचंय, मला गाडीची सोय नाही. ओमराजेंनी गाडीची सोय करून दिली. त्या गावात इष्टी आली नव्हती म्हणून गाडीची सोय करून देऊन त्या विद्यार्थिनीची MPSCच्या परीक्षेला जात असताना तिची सोय करून दिली. मला सांगा, एवढा अवेलेबल असताना कुठला तरी नेतृत्व आपल्या जिल्ह्यात तर सोडा, अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला सापडणार नाही, याची गॅरंटी आहे आम्हाला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. हो ओमदादांना, ओमराजे निंबाळकरांना जवळून ओळखतात. हो. काय रसायन आहे बरं ओमराजे निंबाळकर हे? काय रसायन आहे की बाबा एवढे पहाटे 4 वाजता, आता त्यांनी सांगितलं असं की पहाटे 4 वाजता फोन उचलून त्यांनी त्या मुलीची अडचण जी होती ती दूर केली. तर कशा पद्धतीने त्यांची कामाची पद्धत कशी आहे, काय करतात? त्यांना सामान्याबद्दल तळमळ आहे. त्या माणसाला मोठेपणा नाही. तो माणूस सामान्यात बसणारा आहे. त्या माणसाला चिठ्ठी चपाटीची गरज नाही. जर आपण दुसऱ्या पक्षाचं जर घेतलं, दुसरा राणा पाटील असेल किंवा तानाजी सावंत असेल, हे फोन सुद्धा घेत नाहीत. हे फोनवर टीका करतात नुसतं, पण हे साधे सामान्याचे फोन सुद्धा घेत नाहीत. जर त्यांना कुठला अधिकाऱ्याला भेटायचं, कुणाला कुठं भेटायचं, चिठ्ठी द्यावी लागते. तर त्यांच्यातला आणि ओमराजेतला जमीन आसमानचा फरक आहे. आणि हाच फरक त्यांना यश मिळवण्यासाठी कारणीभूत ठरेल असं वाटतं आपल्याला. ते सांगतो तुम्हाला, ओमराजे साहेबांचं काम हे सामान्यातल्या सामान्य माणसाला मदत करतात, म्हणून ओमराजे सगळ्यांना पसंत पडतात, आवडतात. आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते फक्त दुसरं काही नाही, एकाच घरात 2 पक्ष, बायको राष्ट्रवादी, नवरा BJP. आता मुलाला कुठं पाठवणार? शिंदे गटात. ते सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळं आम्हाला जास्त प्रचार करायची गरज नाही. ओमराजे आज सांगतो की किमान 2-2.5 लाख मताने निवडून येणार, ही पावती. काय सांगाल तुम्ही? डोर टू डोर प्रचार करताय, कसा प्रतिसाद भेटतोय? आज आम्ही जेव्हा फिरताना पाहिलं
अतिशय चांगला प्रतिसाद ओमदादांना आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारं नेतृत्व आहे ओमराजे म्हणजे, आणि अतिशय एक नंबरची पसंती आज ओमदादांना मिळते आहे. आणि येणाऱ्या 4 तारखेमध्ये तुम्हाला दिसेल ओमदादा किती लीडने येणार ती, याच्यावरून तुम्हाला पसंती कळेल. बरं, चिन्हाचा काय, चिन्हामुळे काय फटका बसेल किंवा फायदा होईल असं वाटतं? आता जवळपास आता कसं सोशल मीडियामुळं चिन्ह घराघरात पोहोचलेलं आहे, त्यामुळे एवढा काय आता फटका बसणार नाही चिन्हाचा. कारण आणि महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण आणि सर्व कार्यकर्ते जे ही डोर टू डोर फिरून चिन्ह घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. तर आताच आपण महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासाठी महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि डोर टू डोर जाऊन ते प्रचार करतायत आणि लोकांना सांगतायत, आवाहन करत आहेत. तर आपण कालही अशीच न्यूज पाहिली होती, आजही पाहिली आणि आपण उद्या सुद्धा अशाच वेगवेगळ्या न्यूज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशाच बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.